नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण परत एका आजारावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे GERD। मोस्ट कॉमन पेशंट आपल्या साध्या भाषेमध्ये सांगू शकते की पेशंट येतात कंप्लेंट घेऊन की मला खूप ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा मला जळकी लागते, माझ्या छातीमध्ये दुखते। तर हे लक्षणं घेऊन मोस्टली पेशंट येतात। तर GERD म्हणजे काय, याचा लॉंग फॉर्म आहे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज। म्हणजे तुमचं जे ॲसिड किंवा बाईल असते हे तुमचं वरच्या साईडला यायला लागते, रिफ्लक्स होते, त्याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास हा जाणू शकतो। तर हा कशामुळे होतो, का याचे लक्षणं काय आहेत, कारणे काय आहेत आणि आपण काय त्याच्यावर ट्रीटमेंट घेतलं पाहिजे, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। एक साध्या भाषेत मी तुम्हाला एक थोडं समजून सांगते, एक डायग्राम। जसं आता ही आपली अन्ननलिका आहे, हे इसोफेगस आहे अन्ननलिका। जे आपण अन्न घेतो या इसोफेगसमधून, या नळीमधून हे आपल्या अन्नाची पिशवी म्हणजे याला स्टमक म्हणतात, इथे ते जमा होतं। आपण जे खाल्लं ते इथे स्टमकमध्ये येतं, इथे स्टमकमध्ये अन्न साचून राहते आणि याच्यावरती एक ॲसिडची लेयर असते जे या आपल्या अन्नाच्या पचनासाठी खूप आवश्यक असते। तर आपण जे घास घेतो, खातो किंवा पाणी पितो बघा, ह्या इसोफेगसमधून आलेलं जे अन्न आहे, इथे एक स्फिंक्टर असते। स्फिंक्टर म्हणजे आपण एक त्याला वॉल म्हणू शकतो। तर तो हा जो स्फिंक्टर आहे इसोफेजियल, लोअर इसोफेजियल स्फिंक्टर म्हणतात, हा बंद असतो, घट्टपणे बंद। पण जेव्हा आपण काही खातो तर तो रिलॅक्स होते आणि ओपन होते, हे खुलते आणि आपण खाल्लेला प्रत्येक घास हा किंवा घोट हा खाली स्टमकमध्ये येते, त्याच्यानंतर हे ॲटोमॅटिक बंद होऊन जातो हा स्फिंक्टर। परंतु काही केसेसमध्ये जेव्हा हा स्फिंक्टर हा वीक होतो किंवा लूज होतो आणि किंवा कंटिन्युअसली रिलॅक्स राहायला लागतो, तर अशाच केसमध्ये ॲसिडिटीचा त्रास हा जाणवतो। कारण हे इथे जे जमा असलेलं ॲसिड असते, जे पचनासाठी आवश्यक असते, ते ॲसिड वरती यायला लागतं ॲटोमॅटिक, कारण हा वॉल हा स्फिंक्टर पूर्णपणे बंद होत नाही, क्लोज होत नाही। तर आता हे कशामुळे होते, याचे कारणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया आणि त्याचे काय लक्षण आपल्याला दिसतात। तर त्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे ओबेसिटी। जर कोणाला लठ्ठपणा असेल बघा, जो स्फिंक्टर असतो तो पूर्णपणे बंद पडत नाही, किंवा मग जे स्टमकमधलं कंटेंट आहे ते वरती यायला लागतं। तर हे जर कोणाला लठ्ठपणा असेल तर त्याच्यामुळे पण स्टमक वरच्या साईडला पुशअप व्हायला लागतं, किंवा कोणाला हियाटल हर्निया पण असतो, त्याच्यामुळे सुद्धा ते कंटेंट वरती येते। प्रेग्नन्सीमध्ये जसं ग्रोथ होते बाळाची, जसं ॲब्डोमेनचा साईज वाढत जातो, तसं प्रेशरनी स्टमक हे वर व्हायला लागतं। किंवा कोणाला प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त वॉमिटिंगचा त्रास असतो, त्याच्यामुळे सुद्धा होते। काही जण औषधी घेत असतील खूप साऱ्या, कोणाला नेहमी पेनकिलर घेण्याची सवय असेल, काही ब्लड प्रेशरच्या पण काही गोळ्या येतात, जसं कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतात, किंवा कोणी अँटी डिप्रेसंटच्या मेडिसिन घेत असतील, त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास उद्भवू शकतो पेशंटला। तर याच्यामध्ये जो स्फिंक्टर जो आहे तो लूज पडतो, त्याचं मुख्य म्हणजे कारण ते आहे की तो वीक झाल्यामुळे किंवा रिलॅक्स राहिल्यामुळे हे होते। तर याच्यामध्ये पुष्कळ जणांना सवय असते की जेवणानंतर लगेच झोपायचं किंवा आडवं व्हायचं। जर जेवण झाल्याबरोबर लगेच झोपल्यानंतर, आडवं झाल्यानंतर ते परत रिफ्लक्स व्हायला लागतं, वरच्या साईडला ते ॲसिड यायला लागते। तर याचे लक्षणं काय असतात, पेशंट अनेक वेळा येतात बघा आमच्याकडे, खूप ॲसिडिटी होते, आम्हाला खूप जळकी लागते, हार्ट बर्न होते, खूप मळमळ वाटते, कधी इथे बुडबुडं आल्यासारखे वाटतात गॅसेसचे। काही पेशंट, आता माझ्याकडे एक पेशंट होतं, त्यांना खूप जास्त गळ्यात कंटिन्यू इरिटेशन राहायचं, कंटिन्यू खेसखेस गळ्यामध्ये, त्याच्यामुळे नेहमी खोकला कफ राहायचा। तर या पेशंटला 5-6 वर्षापासून त्रास होता, तर ते कफाचं किंवा दम्याचं औषध म्हणून ते कंटिन्यू घ्यायचे। परंतु त्या पेशंटला जेव्हा विचारलं बाकी अदर सिम्पटम्स, तर त्यांचं पोट साफ नव्हतं होत, खूप सिव्हिअर ॲसिडिटीचा त्रास होता, गॅसेसचा त्रास होता। तर त्याच्यापासून जे रिफ्लक्स ॲसिड वरती येते बघा, त्याच्याने सुद्धा गळ्यामध्ये इरिटेशन, कंटिन्यू थ्रोट इरिटेशन, नेहमी असं खेकरावं लागतं, थोडासा कफ निघतो चिकट, गळ्यामध्ये दुखणं असते, तर हे ॲसिडिटीमुळे सुद्धा होते। तर त्या पेशंटचा डायग्नोसिस ॲसिडिटीनुसार जेव्हा मी त्यांना मेडिसिन दिलं, तर त्यांना तो पूर्ण आराम झाला नाही। तर 5-6 वर्षापासून फक्त कफाचं, दम्याचं म्हणून ते औषधी घेत होते। तर तुम्हाला दम्यासारखा पण त्रास या रिफ्लक्स, इसोफेजायटिस रिफ्लक्स डिसीजमुळे सुद्धा हा जाणवू शकतो तुम्हाला। आणि पुष्कळ जणांना थोडंसं जरी जेवण केलं की थोड्या वेळात लगेच मळमळ व्हायला लागणं, किंवा जेवण झाल्यावर समजा झोपलं किंवा खाली वाकून एखादी वस्तू काही घ्यायला गेलं किंवा खाली वाकलं तर पूर्ण ते तोंडामध्ये यायला लागतं, जे वरचा जो पाणी असते जेवणाचा किंवा तिखट जे असते किंवा ते ॲसिडमध्ये मिक्स होऊन ते वरती तोंडात येते। कोणाकोणाला वॉमिटिंगसुद्धा होतात। तर हे पण काही जणांना, काही स्क्लेरोडर्मा नावाचा जर स्किनचा प्रॉब्लेम असेल, काही मसलचा हा आजार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो। तिच्या ज्या इसोफेगस असते ना आतमधली आपली अन्ननलिका, कंटिन्यू हे बाईल किंवा ॲसिड वरती त्याला इरिटेट करून इसोफेगस जे असते अन्ननलिका, त्याला पूर्ण स्वेलिंग येते। कधी ते स्वेलिंग इतकी असते की ते इसोफेगस नॅरो होऊन जातो, म्हणजे आपण जेवताना आपल्याला घास अटकत गेल्यासारखा वाटतो, किंवा पाण्याचा घुटघुट घेऊनच आपल्याला तो घास आतमध्ये गेल्यासारखा होतो। कोणाकोणाला घशामध्येच काहीतरी अटकल्यासारखं वाटतं, जेवताना घास अटकतो, खूप गॅसेसचा त्रास, ढेकर येणं,
कोणाकोणाला खूप उचक्यांचा त्रास असतो, मग मानेच्या नसा लागणं, पाठ दुखणं, हे सगळे त्याचे लक्षणं आहेत. तर आता आपण याच्यावर ट्रीटमेंट काय घेतलं पाहिजे बघा. याच्यावर जसं प्रीबायोटिक, प्रोबायोटिक हे तर घ्यायलाच पाहिजे, कारण तुमची पचनक्रिया पहिले नॉर्मल करणं जरुरी आहे. पुष्कळ जणांना पोट साफ नाही होणं, म्हणजे खूप लेटपर्यंत तुमचं स्टमक एम्प्टी होत नसेल तर त्याच्यामुळे होते. पोट साफ झालं पाहिजे तुमचं. तुम्हाला प्रीबायोटिक, प्रोबायोटिक घ्यावं लागेल. सोबत थोडासा योगा आणि होमिओपॅथिक मेडिसिन. होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या औषधी आहे तुमच्या त्या तिच्या मसल्सला स्ट्रेंथ देण्यासाठी, ते स्पिंक्टरला पूर्ण स्ट्रेंथ आणण्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला आर्सेनिक अल्बम आहे, नक्सोमिक आहे, लायकोपोडियम आहे, फॉस्फरस आहे, नायट्रम फॉस आहे, कार्बोवेज आहे, सिंकोना आहे, अशा कॉस्टिकम आहे, अनेक मेडिसिन आहे जे याच्यासाठी काम करतात. पण सोबत तुम्हाला काही पथ्ये पाळावं लागतील. तुम्हाला स्मोकिंग, अल्कोहोल, कॉफी हे कमी प्रमाणात करावं लागेल. परत तुम्हाला जेवण झाल्याबरोबर लगेच झोपायचं नाही आहे. तुमचं रात्रीचं जेवण तुम्हाला हलकं घ्यायचं आहे, लाईट एकदम जेवण रात्रीचं करायचं आहे. आणि जेवणानंतर साधारण 2-3 तास तरी झोपायचं नाही. थोडंसं चालतं फिरतं राहायचं, लगेच आडवं व्हायचं नाही, फिरत राहा किंवा बसा. पण जेवण झाल्याबरोबर लगेच तुम्ही झोपायचं नाही, हे थोडंसं पाळणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. आणि सोबत एकच योगा येतो त्याच्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा, तो खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये काम करतो, त्या मसलवर, त्या तिच्या स्पिंक्टरवर, ज्याला स्ट्रेंथ आणण्यासाठी तो योगा आहे. तो जर एक योगा आणि सोबत होमिओपॅथिक मेडिसिन घेतलं तर तुम्ही हा जो त्रास आहे, ॲसिडिटी, गॅसेस, ढेकर येणं, मळमळ वाटणं, हे सगळं, पोट साफ नाही होणं, याच्यामधून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळेल. आणि सोबत कपालभातीसुद्धा हे करायला हवं. थँक्यू.